जिल्हाधिकारी असं म्हटलंय की जनसुनावणी पोस्टपोन करणार आहे, ती नंतर होणारच. यामध्ये जनसुनावणी जेव्हा होईल त्याच्या आधी आपण ज्या मागण्या केल्या त्या 9 मागण्या जर आपण बारकाईनं बघितल्या तर मी तुम्हाला एक उदाहरण सुद्धा दिलं की तारळ्याचा जो प्रकल्प आहे यामध्ये जनसुनावणी रेटून नेली गेली. इथे आपल्याला जनसुनावणीच्या वेळेचे आक्षेप आणि हरकती जर हा संपूर्ण स्टडी तुम्ही बारकाईनं तपासला, तारळ्यामध्ये 3000 हरकती आल्या होत्या, आक्षेप आले होते. तिथे शेवटी फक्त सांगितलं की जर शेतकऱ्यांना पाणी कमी पडलं तर आम्ही या प्रकल्पातून पाणी देऊ आणि बोडवण केली गेली. मला वाटतं जुन्नर तालुका हा जास्त राजकीय दृष्ट्या जागरूक आहे आणि त्यामुळे या हरकतींची संख्या या जनसुनावणी जेव्हा कधी होईल त्यावेळी महत्वाचा मुद्दा आपण हाच मांडतोय की आमचा प्रकल्पाला विरोध नाही परंतु रेटून नेण्याला विरोध आहे. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट हा आपण मागतोय तो 2 प्रकल्पांचा एकत्र मागतोय. केवळ माळशेज घाट बोरांडे या एका प्रकल्पाचा देऊन चालणार नाही. पुढचा जो THDCचा जो प्रकल्प होतोय याचा कंबाईंड एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट तुम्हाला द्यावा लागेल. आणि जी फार महत्वाची भूमिका जी आपण मांडली, भूकंप प्रवण 3 क्षेत्रामध्ये हा संपूर्ण भाग येतो. यावेळी एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट ही जर आपल्याला समाधानकारक नसेल तर आपण नक्कीच इतर कुठल्या तरी तांत्रिक सल्लागाराची मागणी यामध्ये नक्की करू शकतो. सर, प्रकल्पाला विरोध नाही आपण असं म्हणतोय केला आणि जर ही कसं होतं, मला सन्माननीय जिल्हाधिकारी या बाबतीमध्ये कारण जो आपण उपस्थित केले काम किंवा आपले जे सगळे आदिवासी बांधव या सगळ्या सखोल माहिती आपण विचारण्यात आलेली आहे याचा उपयोग केला आणि यानंतरचं चित्र हे बदललेलं असेल असं मला विश्वास आहे. सर, शासन प्रक्रिया राबवते, सगळ्या गोष्टी हवेमार्ग करते आणि लोकप्रतिनिधींना माहितीच नाही असं लोकप्रतिनिधी म्हणतात. म्हणजे ही शिवजन्मभूमी आहे का आपण पारतंत्र्यामध्ये आहोत किंवा इतर देशामध्ये आहोत याचं आम्हाला उत्तर नाही. डोके साहेब, दुर्दैवानं मी तुम्हाला जी वस्तुस्थिती सांगितली आपण थोडे उशिरा आला. त्यामध्ये 59 प्रकल्पाचं जे MOU झालंय ना हे महाराष्ट्र राज्य सरकार आणि कंपनीमध्ये महाराष्ट्र राज्य सरकार. त्यामुळेच आमचं म्हणणं हेच आहे की महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून हे होत असेल आणि यामध्ये कुठल्याही प्रकारे स्थानिकांना नाही, लोकप्रतिनिधींना नाही, कोणालाच जर विश्वासात घेतलं जात नसेल तर मग काहीतरी काळबेरे दाल में कुछ काला आहे या पुरी दाल काली आहे. मग आपण संसदेमध्ये आवाज उठवता, आमचा अपमान आहे, हा तालुक्याचा अपमान आहे, शिवभूमीचा अपमान आहे. हे खरोखर आहे की लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता स्थानिक प्रशासनाला आपण जर माझं तर म्हणणं स्थानिक प्रशासनाला सुद्धा जर एवढी डिटेल माहिती असेल ना आपण स्थानिक प्रशासनाला सुद्धा विचारा. माझ्या माहितीप्रमाणे त्यातल्या अनेक जणांना याची अगदी डिटेल माहिती नव्हती. हा जो भाग आहे संपूर्ण बोरांडे आणि असोळी 5व्या अनुसूचीच्या क्षेत्रात येतो. म्हणजे 244(1) मध्ये त्याच्या अनुसूचित क्षेत्र संबंधित कंपनीने ग्रामसभेची परवानगी घेणं आवश्यक होतं. पर्यावरण प्रदूषण महामंडळाने संबंधित ग्रामपंचायतीची परवानगी घेणं आवश्यक. सर, आपण तीच पूर्ण मागणी केली. तुम्ही जर बघितलीत ना पिओनी पण परवानगी घेणं अपेक्षित होतं, पण त्यांनी राज्यघटनेचा उल्लंघन केलेले तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांनी बेकायदेशीर कृत्य केलेले. 19 तारखेच्या बैठकीत हा आपला मुद्दा आहे, हा आपण प्राधान्याने घेतो. तुम्ही मगाशी प्रेझेंटेशन बघितलं असेल तर त्यामध्ये पेसा कायद्याच्या उल्लंघनाच्या संदर्भात आपण हे जबाबदारीनं हे विधान केलेलं आहे आणि हे उल्लंघन झालंय का तर हे होय, हे 100% उल्लंघन पेसा कायद्याचं झालेलं आहे आणि हे जिल्हाधिकाऱ्यांच्या सुद्धा निदर्शनास आणून दिलेलं आहे. त्यामुळे 19 तारखेच्या बैठकीत याच्या पुढे आपल्याला त्यांचं उत्तर काय येतं हे आधी बघावं लागेल. संबंधित गुन्हा दाखल करण्यात यावा, त्याचा संबंधित प्लीज आपण द्या, मी त्याच्यावर अभ्यास करतो. त्याच्यावर काय करता येईल ते आपण 100% करू. बरोबर, यामध्ये जर वेळ पडली, ती शक्यतो वेळ येणार नाही असा मला अजूनही विश्वास आहे, वेळ पडली
तर पेसा कायद्याच्या संरक्षणासाठी उद्या आपल्याला न्यायालयाचे दार ठोठावं लागलं तरी ते ठोठावं. 2023 साली तुम्ही खासदार होते. 2023 साली हा प्रोजेक्ट जुन्नर तालुक्यामध्ये आला आणि त्या संदर्भाच्या परवानगीसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव दिले. ही गोष्ट तुम्हाला माहिती नव्हती. यामध्ये जो प्रस्ताव जातो हा प्रस्ताव खासदारांच्या माध्यमातून गेलेला नाही. हा प्रस्ताव थेट राज्य सरकारनं केंद्र सरकारला दिलेला आहे. थेट राज्य सरकारनं केंद्र सरकारला दिलेल्या प्रस्तावाच्या संदर्भात कुठलीही डेटाबेस, कुठलाही डॅशबोर्ड हा अजून उपलब्ध नाही की राज्य सरकारने कुठल्या परवानग्या सबमिट केलेल्या आहेत. यामध्ये मी परवा सुद्धा एका प्रेस कॉन्फरन्समध्ये दिल्लीतूनच ही गोष्ट बोललो की एक आधी परंपरा होती की प्रत्येक अधिवेशन काळाआधी राज्य शासन आणि सगळे खासदार यांची एक बैठक व्हायची. या बैठकीमध्ये आपल्या कुठले प्रस्ताव प्रलंबित आहेत, कुठले नाहीत, या सगळ्याची माहिती देण्यात यायची. 2022 साली एकदा बैठक झाली, त्यानंतर या बैठकीची परंपरा पूर्णपणे खंडित झालेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कुठले प्रस्ताव दिले याची कुठलीही माहिती ही खासदारांना केंद्र सरकारकडून आलेली नाही. सर, जेवढं बोरांडे हे जे गाव आहे खालचा भाग येतो मुरबाड, जेवढं आपल्याकडे सुरक्षितपणा आहे म्हणजे वरच्या पट्ट्यामध्ये तेवढा खाली नाही. त्यामुळे खालच्या बऱ्याचशा लोकांनी त्याला होकार दिलेला आहे. आता 2 जिल्ह्यांचा हा पार्ट येतोय. त्या ठिकाणी मी परवा जाऊन पण होतो, रिपोर्ट पण केला. तर मग तिकडे नेतृत्व कोण, कारण ते तर सगळं भाजपच्या ताब्यात आहे खालचं. म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून हा आवाज उठवला. मी फार जबाबदारीने म्हणालो की लोकशाहीचा चौथा स्तंभ तुम्ही आहात आणि त्यामुळे सगळ्यांच्या माध्यमातून जर हा एकत्रित आवाज उठवला गेला तर हा फार गरजेचा आहे. तिथल्या लोकप्रतिनिधीनं प्रत्येकानं याचा अभ्यास करून याविषयी नेमके मुद्दे काय, त्यामध्ये नेमक्या अडचणी काय आहेत हे प्रशासनाच्या सुद्धा निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे. कदाचित यामध्ये असंही असू शकतं की राज्य सरकारलाच या सगळ्या बाबतीत अंधारात ठेवण्यात आलेलं आहे का, हीही शक्यता मी पूर्णपणे नाकारत नाही. परंतु राज्य सरकार आणि कंपनी यांच्यामध्ये एमओयू होत असताना याचा सखोल अभ्यास झाला नाही का, आणि अशा पद्धतीचा जर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटचा जर अहवाल हा जर सबमिट होत असेल तर मुळात ज्याच्या आधारावर गोष्ट बनते तोच मुळात त्याचा आधारच खोटा आहे हे आपल्याला तुमच्या माध्यमातून आपण आज राज्य सरकारला सांगतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.